रामवर्धनी कापडे टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सूरज सोनावणेने या स्पर्धेमधले पहिलं निर्धाव षटक टाकलं मागील मॅच मध्ये. पहिली मेडन ओव्हर त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आणि त्याला या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच करायची आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. 53चा पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत पवार वेगाने टाकला हा बॉल. अनिकेत पवारची खासियत हीच आहे, वेगाने गोलंदाजी करतो. कदापि कॉम्प्रोमाइज त्याच्या माध्यमातून वेगाशी कदापि झालेला पाहायला मिळालेला नाही आहे. आणि म्हणून की काय जिथे मैदानाच्या आतमध्ये त्याचा हा बॉल जो मात्र जिथे 13 वरती पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा खोलात टाकला. यावेळेला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली आलाय. एक सहज साधा सोपा झेल. आणखीन एक खेळाडू बाद. 53चा पाठलाग करत असताना संघाची ही नौका इथे अडकली वादळाच्या भोवऱ्यामध्ये. खेळाडू बाद होतो तिसरा. पाहतोय 13 धावा धावफलकावरती असताना 53चा पाठलाग करायचे. 40 अजूनही बनवायचे आहेत. संघाची ही नौका वादळामध्ये अडकली आहे. कारण इथून संघाला जर का पहिलं तरी घेऊन जायचं ना तर चांगल्या रीतीची बॅटिंग करावी लागणार आहे. परंतु काय अफलातून गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13, 2 विकेट मिळवल्या. परंतु खऱ्या अर्थानं जिथे क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे, एक प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यासाठी विकेट मिळवाव्या लागतात. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. या गोष्टी महत्वाच्या राहिल्यात. विकेट मिळवल्यात कारण विकेट मिळवल्यानंतर धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. फलंदाजांनी धावा गोळा जरी केला नसतील तरी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स गोलंदाजांच्या माध्यमातून पाहतो आहोत. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची. कारण या दक्षिण रायगड जिल्ह्यातील मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. हा बॉल जिथे यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. निलेजी पवार सरांनी अधिक वेळेला उल्लेख केला या गोष्टीचा की दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यामधील एक नंबरची स्पर्धा आयोजन करणारा तालुका अर्थात पोलादपूर तालुका. दिवस आणि रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण धावफलकावरती 13 पाहिल्यात परंतु धावा अद्याप आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन अनिकेत लोड फुलटोज आहे. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चौथा मोहरा टिपलाय. कॅन यू इमॅजिन 13 या धावसंख्येवरती चौथा खेळाडू बाद. दिला. एखादा मोठा फटका खेळला नाही किंवा विरोधार्थता चांगली दाखवली. एखादा बॉल सोडून दिल्यानंतर स्वर्गात गेल्यावरती चित्रगुप्त त्याची नोंद पापाच्या खात्यामध्ये कदापि करणार नाही. एखादा बॉल सोडून द्यावा कारण आपल्याला 36 बॉल मध्ये जिथे 52-53चा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 40ची गरज असताना संघाच्या या विकेट साबित राखल्या नाहीत तर आपण या धावसंख्येचा पाठलाग करू शकत नाही. धावफलकावरती धावा 13 असताना खेळाडू बाद होतात.
जिथे 4 खेळाडू बाद झालेत. मेडन ओव्हर येते की काय आणखीन एक सुरेश सोनवणेने एक निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा केलाय. इथे 4 लगातारचे चेंडू निर्धाव आलेत. हाफ ट्रॅकर बॉल कट केला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे वेगाने चेंडूवरती येतोय. डायरेक्ट हिट. व्हॉट अ थ्रो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 5वा हादरा. स्वप्नील जंगमची ही कलाकारी ही अदा तुम्हाला आवडली असेल ना तर टाळा त्याच्यासाठी व्हायला हव्यात. पहा काय थ्रो केला. रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवरती. पहा आपल्या ज्या पद्धतीने चेंडू पकडला अंडरआर्म थ्रो त्याने केला आणि अगदी डायरेक्ट हिट करत असताना खेळाडूला बाद तर घोषित केलं पंचांनी. पाहिलं जातं स्क्रीनवरती. पहा हे रिप्ले. क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं त्याहून अधिक चांगला थ्रो. पहा डायरेक्ट हिट आणि खेळाडू बाद. खेळाडू बाद. फ्रेम मध्येही नव्हती ही बॅट. फ्रेम मध्येही नव्हती. आजच्या दिवसाचे उत्सव मूर्ती ज्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आदरणीय संजयजी कळंबे साहेब, निलेजी कंक साहेब, नितेजी शिंदे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय विनयजी दीक्षित साहेब ज्यांचा जन्मदिवस आजच्या दिवसाचे उत्सव मूर्ती या ठिकाणी व्यासपीठावरती येत असताना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नीलजी चोरगे साहेब, त्याच वेळेला यंग स्टार पोलादपूरचे अध्यक्ष आणि एक डॅशिंग युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं अर्थात मंगेजी बेलोसे साहेब, साई समर्थ सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेसचे प्रोप्रायटर या ठिकाणावरती येत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती केवळ